विद्यार्थ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि महाविद्यालयाचं कुठेतरी नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी जो आहे त्यांना कुठेतरी शिकायला मिळालं पाहिजे. ही तळमळ जी आहे ही दोघांमध्ये पण आहे. आणि वाघमारे सरांनी आणि आम्ही सर आपण 14 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे खूप मोठं शिबिर सर घेतात. थोडं हे सगळं जुळवाजुळव करणं आणि त्याच्याकरता वेळ देणं ही याच्यासाठी मनाची जी तयारी आहे ही दृढनिश्चय असल्याशिवाय हे काम पुढे जात नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीपुढं खरं तर प्रेझेंटेशन करणं आणि ते देणं हे फार धैर्याचं असं काम आहे असं मला वाटतं. मी डॉक्टर चोपकर सर, प्राचार्य आणि वाघमारे सरांना खूप धन्यवाद देतो की तुमच्या महाविद्यालयामध्ये मला येण्याची संधी लाभली आणि मला काहीतरी माझं जे काही एक्सपिरियन्स आहे या फील्डमधला शिप्रा अँड सिमेंट इंडस्ट्रीजचा तो प्रेझेंटेशन करेल. NCISM आणि हे सगळं जे अलीकडं आता सगळं त्यांनी सिलेबसचा पॅटर्न तो चेंज केला त्याचबरोबर आपला जो विषय आहे सरांनी सांगितलं की आपल्या याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स, प्रोसिजर्स आणि इंटरप्रिटेशन हा एक महत्त्वाचा पार्ट या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय विद्यार्थ्यांनी स्किलफुल झालं पाहिजे. नॉलेज तर आपल्याला आपल्या टेक्स्टमधून मिळणार किंवा पाहिजे असेल आणि पण ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या स्टडीचा हा सगळ्यात महत्त्वाचा. सो विल स्टार्टिंग नेक्स्ट